नमस्कार मंडळी, स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण जी पिकलेली केळी असतात त्याच्यापासून बनवलेला केक दाखवायचा प्रयत्न करत आहे। पिकलेली केळी शक्यतो कोणच खायला नको म्हणतं, मुलं पण नको म्हणतात। मग ती फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा छान वापर केलाय। अशी पिकलेली 2 केळी घेतली बघा, ती चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे। तुम्ही हाताने करू शकता किंवा स्मॅशरने पण करू शकता, मिक्सरला पण फिरवू शकता। पण मला ती जे त्याचे राहिलेले असते की नाही गुठळीसारखं, ते असं दाताखाली लागलं की नाही खूप छान लागतं, म्हणून मी चमच्यानेच असं स्मॅश केलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण वेलचीची पूड टाकली आहे, नंतर आपण छोटी वाटी पिठी साखर टाकली आहे आणि व्यवस्थित आपण ते सर्व हलवून घेणार आहोत, म्हणजे केळी स्मॅश होतील आणि पिठी साखर त्यामध्ये एकजीव होईल। तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल अवेलेबल तर तुम्ही साखर पण घालू शकता, साखर पण विरघळते। माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी पिठी साखर टाकली। अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे। खूप सुंदर होतो केक, मुलांना वाटणार पण नाही आणि बाकीचे खाणारे त्यांना पण वाटणार नाही की कशाचा केक आहे म्हणून। खूप वेगळी आणि युनिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये 2 चमचे तूप टाकले। तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये 2 वाट्या बारीक रवा टाकणार आहोत आणि फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हलवून घेणार आहोत। लाल करणार नाही, मध्यम गॅसवर फक्त तो खालीवर करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आपण माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर शेअर करा, शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला तर अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जी पुढची रेसिपी आहे ती तुम्हाला लगेच मिळेल। अशा प्रकारे आपण रवा हलवून घेतोय, म्हणजे त्याचा आपण कच्चेपणा कमी करतोय आणि खूप सुंदर लागतो केक। करून बघा, मुलांना पण आवडेल आणि घरातील मंडळींना पण आवडेल। मुलांसाठी मधल्या वेळेतील खाऊ अशी वेगळी रेसिपी आहे। मी माझीच ट्राय करून बघितली, आवडली, म्हटलं चला तुमच्यासाठी घेऊन आली आहे। अशा प्रकारे सर्व हलवून घ्यायचे। नंतर आपण जे बॅटर केलं होतं केळ्याचं त्यामध्ये ते गरम गरम रवा टाकणार आहोत आणि पूर्ण टाकून झालं की आपण ते हलवून घेणार आहोत। त्याला ना इनोचा वापर केला आपण, नाही बेकिंग पावडरचा, तरी पण खूप सुंदर असा केळीचा केक। त्यामध्ये आपण नंतर थोडीशी वेलची पूड टाकणार आहोत। केळीमध्ये टाकले आहे पण तरी पण रव्यासाठी आपण थोडंसं फ्लेवर येण्यासाठी टाकत आहोत। अशा प्रकारे सगळं साहित्य एकत्र एकजीव करून घ्यायचे। तुम्ही जर मिक्सरला फिरवलं तरी चालेल, पण मला असंच आवडतं म्हणून मी असं केलं आहे। मिक्सरला फिरवलं तर एकसारखं होईल, पण मला असंच आवडतं म्हणून मी मिक्सरला नाही फिरवलं। त्यानंतर आपण 1 कप दूध घेतलं, त्यामधलं पाऊण कप दूध त्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित ते सर्व हलवून घेणार आहोत। दुधामुळे खूप छान चव लागते। तुम्हाला जर दूध टाकायचं नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता, त्याने पण फ्लेवर छान येतो, पण मला दुधाचा आवडतो म्हणून मी दुधाचा केला आहे। सर्व एकसारखं हलवून घ्यायचे। दूध, रवा, केळ, साखर म्हणजे एकसारखं सगळीकडं चव लागेल।
खूप सुंदर होतं केक. करून बघा. मुलं केळी खायला नाही आपण टाकून देतो, त्याचे आपण असे वेगवेगळे पदार्थ करू शकता जेणेकरून मुलं खातील आणि त्या ज्या आहेत वस्तू त्या वाया पण जाणार नाही. तुम्ही पिकलेल्या केळापासून माझी रेसिपी बघितली आहे. मोदक पण बघितले आहेत. घाऱ्या पण करू शकता तुम्ही पिकलेल्या केळापासून. राहिलेलं जे दूध होतं ते आपण पुन्हा त्यामध्ये टाकले आणि छोटा 1 चमचा खायचा सोडा टाकला आहे, म्हणजे तो असं फुगेल त्याच्यासाठी. आणि सोडा टाकला की व्यवस्थित सर्व साहित्य हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण डब्याला तूप लावून घेतले आणि त्या डब्यामध्ये सर्व जे मिश्रण केलं आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत. मी कुकरला केला नाही किंवा ओव्हनला पण केला नाही. कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यावर वाटी ठेवली आणि त्यावर तो डब्बा ठेवला. नंतर आपण माझ्याकडे अननसाचे काप होते ते मी त्यावर टाकले, म्हणजे त्याने फ्लेवर छान लागेल, चव पण छान लागेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुसरं कुठले फ्रूट्स असतील ते पण तुम्ही टाकू शकता, म्हणजे ते खाताना त्याची चव वेगळीच लागेल. त्यानंतर मी मनुके पण टाकणार आहे, त्याने पण खूप सुंदर चव लागते दाताखाली आल्यानंतर. खूप सुंदर होतो. मला तर खूप आवडला. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडला तर शेअर करा. शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी. त्यानंतर आपण 10 मिनटं पाणी पूर्ण उकळले, शिजवून घेतलं आहे. बघा किती सुंदर झाला आहे. आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा किती सुंदर झाला पिकलेल्या केळ्याचा केक. चव तर खूप सुंदर लागते. अगदी मुलं म्हणतील की सारखा सारखा कर. असा पिकलेल्या केळ्यांचा आपण केक बनवला आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायचा आणि कमेंट्स करत जा. तुम्हाला काही वाटत असेल त्यामध्ये वेगळं असं करावं तर ते केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी तुमच्या सजेशनचं स्वागत करत आहे. बघा किती सुंदर झाला आहे पिकलेल्या केळ्याचा केक, जो की मी ओव्हनमध्ये पण केला नाही किंवा कढईमध्ये पण केला नाही. आपण गॅसवर पाणी ठेवून केलं आहे. बघा किती सुंदर झाला आहे. अशा प्रकारे करून बघा. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.